पुणे शहरातील वानवडी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रत्नदीप गायकवाड यांच्यावर ससानी नगर भागात टोळक्याने कोयत्याने हल्ला केला होता. या प्रकरणातील आरोपी घटनेनंतर फरार झाले होते. सोलापूर ग्रामीण पोलिसांनी या आरोपींना अटक केली आहे. सोलापूर ग्रामीण पोलिसांनी तिघांना अटक केली. त्यानंतर पुणे पोलिसांच्या ताब्यात दिले. अटकेनंतर पोलिसांनी आरोपींची केलेली अवस्था पाहून इतर गुन्हेगारांना थरकाप सुटला असेल. निहाल सिंग टाक यांनी पोलीस अधिकारी रत्नदीप गायकवाड यांच्यावर हल्ला करत जखमी केले होते. निहाल सिंग आणि राहुल सिंग हे दोघे आरोपी रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याचे समोर आले होते. यापूर्वी या आरोपींकडे पिस्तूल आढळले होते. या घटनेनंतर फरार झालेल्या आरोपींना अटक करण्यासाठी पोलिसांनी मोहीम राबवली होती. सोलापूर ग्रामीण पोलिसांनी पुण्यात पोलिसांवर कोयत्याने हल्ला करून पळून गेलेल्या आरोपींना अखेर अटक केली. सोलापूरच्या दिशेने पळून जात असताना पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आणि त्यानंतर पोलिसांनी त्यांची केलेली अवस्था पाहून गुन्हेगारांना नक्कीच थरकाप सुटला असेल. संबंधित घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. दरम्यान वानवडी पोलीस स्टेशनचे PPI रत्नदीप गायकवाड ससानी नगर भागात पेट्रोलिंग करत होते. यावेळी त्यांना 2 मोटरसायकल चालकांमध्ये वाद सुरू असल्याचे पाहायला मिळाले. त्यावेळी रत्नदीप गायकवाड यांच्यावर निहाल सिंग टाक यांनी कोयत्याने हल्ला केला होता. निहाल सिंग टाक या घटनेनंतर इतरांसह फरार झाला होता. पुण्यातील वानवडी पोलीस स्टेशनचे API रत्नदीप गायकवाड जखमी झाले होते. या हल्ला प्रकरणानंतर रत्नदीप गायकवाड यांचा जखमी झालेला फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. रत्नदीप गायकवाड हे रुग्णालयात दाखल झाले असून त्यांनी साहेब मला लवकर बरं व्हायचं आहे, त्यांना पकडायचं आहे अशी भूमिका मांडली. त्यांच्या या भूमिकेचे कौतुक होत आहे. धन्यवाद. पाहिजे